नमस्कार. तर दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दुर्गा अभिषेकला म्हणते की अभिषेक, हवं तर मी आईची शपथ घेऊन सांगते, तू गौरीलाही विचारू शकतोस. मला दादासाहेबांचा सूड घ्यायचा होता, पण मला तुझा कधीही विश्वासघात करायचा नव्हता. फक्त तुझ्या प्रेमापोटी मी माझ्या हेतूकडे कानाडोळा करायला तयार झाले. अभिषेक म्हणतो, मग हे आधी का नाही सांगितलं मला? दुर्गा म्हणते, अरे मी किती वेळा प्रयत्न केले, तुला काय सांगू? अभिषेक म्हणतो, काहीही सांगू नकोस, पण आता आपलं नातं संपलेलं आहे. हे ऐकून दुर्गाला खूप वाईट वाटतं. अभिषेक म्हणतो, ते आधीसारखं कधीच होणार नाही आता. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की अजिंक्य शांतपणे झोपलेला असतो. तितक्यात त्याला कोणाचा तरी कॉल येतो. तो कॉल रिसीव्ह करतो तर दमयंतीबाईंचा कॉल असतो. दमयंतीबाई म्हणतात, झोपला होतात का? अजिंक्य रागाने म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, फोन करायचा नाही आहे ते? दमयंती म्हणते की नाही करणार, हा शेवटचा. हे सांगायला फोन केला होता की आता जे काही बोलायचं आहे ना ते फोनवर नाही बोलणार, समोरासमोर. अजिंक्य रागाने म्हणतो की मला इंटरेस्ट नाही आहे तुला भेटण्यात. दमयंती म्हणते की मी येते तुमच्या घरी. अजिंक्य म्हणतो, म्हणजे अच्छा, असा खेळ करणार आहेस तू? माझ्या घरी येऊन सांगणार तुझं आणि माझं काय होतं? गं, कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? तू कशी आहेस ना हे सगळ्यांना माहिती आहे. दमयंती रागाने म्हणते की आवाज खाली अजिंक्यराव, तुम्ही मला अजून ओळखलेलं नाही आहे. माझ्या लायकीवर आली ना तर जगणं मुश्किल करून टाकेल. अजिंक्य म्हणतो, मोहितेचं रक्त आहे माझ्यात, कोणीही माझं काहीही वाकडं करू शकणार नाही, आणि तुलाही मोहितेंनीच उभं केलं आहे, तू काय माझं वाकडं करणार? दमयंती म्हणते, याच दमयंतीने 14 वर्षापूर्वी काय केलं होतं आठवतंय ना? आयुष्य बर्बाद केलं होतं एकाचं. अजिंक्य म्हणतो, त्याचेच भोग भोगतोय आम्ही, पण मी जिवंत असेपर्यंत कोणावर काहीही संकट येणार नाही. तुला काय वाटेल ते कर, चॅलेंज आहे तुला, असं म्हणून तो रागाने कॉल कट करतो. तर दुसरीकडे दुर्गा अभिषेकला म्हणते की तुला आठवतं मी लग्नाच्या आदल्या रात्री तुला फोन केला होता ते? तुला विचारलं होतं व्हॉइस नोट ऐकलीस का? दुर्गा लग्नाच्या आदल्या रात्रीबद्दल बोलत असते. तेव्हा दुर्गाने अभिषेकला विचारलं होतं की व्हॉइस नोट ऐकलीस का? आणि त्यावर अभिषेक बोलला होता की हां ऐकली. दुर्गा विचारत होती की नीट ऐकलीस ना शेवटपर्यंत? अभिषेक म्हणाला होता की अगं तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर? दुर्गा म्हणते की त्या व्हॉइस नोटमध्ये मी तुला सगळं खरं सांगितलं होतं, आणि जेव्हा तू हो म्हणालास तेव्हा मला वाटलं की तू ऐकली आहेस आणि मी तुला मान्य आहे सगळं. अभिषेक म्हणतो की अशी कुठलीही व्हॉइस नोट मला आलेली नाही आहे, आणि जर ती आली असती तर आपला तेव्हाच वाद झाले असते ना. दुर्गा म्हणते की हा सगळा गोंधळ अजिंक्य दादामुळे झाला आहे. अभिषेक आश्चर्याने विचारतो की अजिंक्य दादाचा काय संबंध आहे यात? दुर्गा सांगते की जी व्हॉइस नोट तुझ्या फोनवर गेली होती तुला ऐकण्यासाठी, ती त्यांनी ऐकली आणि त्यांनी परस्पर ती डिलीट केली. तुला कळलंही नाही ते, आणि हे सगळं मला लग्नाच्या 2 मिनिट आधी कळालं. अभिषेक, मी खरंच सांगते, त्यानंतरही मी तुला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाही जमलं. मी नाही फसवलंय तुला. अभिषेक हसत म्हणतो, छान, आता एक नवीन गोष्ट रचायला सुरुवात केली तू. दुर्गा, माझा उद्रेक होईल आता आणि काहीतरी विचित्र होईल, त्यामुळे आता हेच योग्य आहे की तू इथून निघून जा. दुर्गा रडत म्हणते की अभिषेक प्लीज. अभिषेक मोठ्याने ओरडून म्हणतो की तू इथून निघून जा. मग दुर्गा रडत तिथून निघून जाते. यानंतर आपण पाहतो की साळुंके साहेब शांताराम गवस नावाच्या माणसाची चौकशी करत असतात आणि त्याला मारत विचारत असतात की बोल, सगळं खरं सांग. शांताराम म्हणतो की मी कशाला खोटं बोलू साहेब, मी साधा भोळा माणूस आहे, माझा भाजीचा धंदा आहे. साळुंके साहेब म्हणतात की अजून कसला धंदा आहे? चोरून व्हिडिओ काढायचा आणि तो लोकांना पाठवून ब्लॅकमेल करायचा, हा पण धंदा आहे का? शांताराम घाबरून म्हणतो की तुम्ही काय बोलताय साहेब, मला काहीच समजत नाही आहे. साळुंके साहेब मारत म्हणतात की नाही समजलं, आणि मग समजून घे. तितक्यात तिथे अमेय येतो आणि शांतारामजवळ जाऊन बसतो आणि मोबाईल नंबर दाखवत शांतारामला विचारतो की कोणाचा नंबर आहे हा? तुझ्या नावावर रजिस्टर आहे आणि साळुंकेच्या टीमने चेक केला आहे, हा नंबर तुझ्या नावावर रजिस्टर आहे आणि याच्यावरूनच तो व्हिडिओ पाठवला आहेस ना दादासाहेबांना? शांताराम रडत म्हणतो की नाही साहेब, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, मी असलं काहीही केलं नाही आहे. अमेय ओरडून म्हणतो, गप्प बसा, खबरदार जर तू खोटं बोललास तर. हे बघ, आम्ही प्रेमाने विचारतोय ना, तर खरं सांग. दादासाहेबांशी जर पंगा घेतलास ना तर जीवाला मुकशील. शांताराम रडत म्हणतो की साहेब, दादासाहेब देव माणूस आहे आमच्यासाठी, त्यांच्या वाकड्यात आम्ही का जाऊ? साळुंके साहेब म्हणतात, मग आम्ही काय वेडे आहोत का? पुरावा आहे आमच्याकडे तुझ्या नंबरवरून दादासाहेबांना व्हिडिओ गेल्याचा. शांताराम म्हणतो, साहेब तो माझा नंबर आहे पण मी कधीच वापरला नाही.
साहेब मला पैशांची गरज होती तेव्हा मला एका माणसाने सांगितलं माझ्यासाठी काम कर, मी तुला पैसे देतो. अमेय विचारतो कसलं काम? शांताराम म्हणतो की माझ्या नावावर त्याने मोबाईलचं कार्ड विकत घ्यायला सांगितलं. मला वाटलं ते चिल्लर काम आहे, पण त्या कामाचे त्याने मला 20,000 रुपये दिले साहेब. खरंच सांगतो साहेब, मी फक्त कार्ड विकत घेतलं आणि त्या माणसाला दिलं. माझा त्या नंबरशीही काही संबंध नाही आहे साहेब. अमेय आश्चर्याने विचारतो की कोण होता तो माणूस, त्याने तुला हे काम करायला सांगितलं? शांताराम म्हणतो की माहीत नाही आहे साहेब. एकदा रात्री घरी जाताना मला तो वाटेत भेटला, तोंड झाकलेलं होतं. मला 10,000 रुपये दिले आणि बोलला उद्या काम कर. मग आणखी 10,000 रुपये देतो. मला पैशांची गरज होती साहेब, पण मला काय माहिती पुढे जाऊन तो असलं काहीतरी. साळुंके साहेब म्हणतात की अमेय साहेब हा फक्त स्टोऱ्या बनवतोय. अमेय म्हणतो की हा असा नाही ऐकणार, तडफडू द्या याला इथेच, याचं काय करायचं ना ते दादासाहेबच बघतील आता, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. शांताराम अमेयचे पाय पकडत म्हणतो की नाही साहेब, मी खरंच नाही काय केलं. अमेय त्याला झटकून देत म्हणतो स्वतःचा जीव तर वाचवायचा असेल ना तर वेळेत खरं बोला, आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो. यानंतर आपण पाहतो की अमेय साळुंके साहेबांसोबत कॉलवर बोलत असतो. तो विचारतो की साळुंके कुठे आहेत तुम्ही? आपल्याला सगळं दादासाहेबांना सांगावंच लागेल. आणि परत म्हणतो की ठीक आहे, मी त्यांना सगळे अपडेट्स देतो, तुम्ही लवकरात लवकर मला कॉल करा. तितक्यात तिथे ईशा येते आणि ती अमेयला म्हणते की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अमेय म्हणतो ईशा माझ्याकडे आता अजिबात टाईम नाही आहे, माझं दादासाहेबांकडे एक महत्त्वाचं काम आहे, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. ईशा त्याचा हात पकडून त्याला थांबवत रागाने म्हणते की करिअर स्विच केला आहेस का तू? नाही म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर झाला आहेस का, असं कळलं आहे मला. अमेय विचारतो की म्हणजे? ईशा म्हणते हे बघ तू सांगत नसशील ना मला, पण गोष्टी कानावर येतात माझ्या. अमेय म्हणतो की हे बघ ईशा असं काही नाही आहे, फक्त दादासाहेब म्हणाले म्हणून. ईशा त्याला थांबवत रागाने म्हणते की काय दादासाहेब, त्यांच्याशिवाय तुला दुसरं काही दिसत नाही का जे ते सांगतील तेच तू करणार आहेस? अमेय रागाने म्हणतो की आपल्या घरासाठी करतो मी हे सगळं ईशा. ज्या दुर्गाबद्दल तुम्ही फक्त आरडाओरडा करताना ही खरी आहे की खोटी आहे त्याचा शोध घेतोय मी. उलट तुला तर चांगलं वाटलं पाहिजे. ईशा म्हणते की पोलीस आहेस का तू? त्यांची कामं आहेत ना ती, मग त्यांना करू देत ना, आणि तू का धावपळ करतोयस? अभिषेक आहे ना, नवरा आहे ना तो तिचा. अमेय म्हणतो हे बघ तुलाही माहिती आहे की अभिषेककडून कोणतीही अपेक्षा करण्यात काहीही अर्थ नाही आहे. ईशा म्हणते हे बघ तुला जे करायचं आहे ना ते कर, मी तुला एक सांगायला आली आहे की मला आत्ता या घरात राहायचं नाही आहे. अमेय म्हणतो की तू परत मला लंडनला जायची धमकी देणार आहेस का? ईशा म्हणते की नाही, लास्ट वॉर्निंग, आणि लंडनची नाही डिवोर्सची. अमेय म्हणतो की तू काय वेडी झाली आहेस का? तू मला डिवोर्स देणार आहेस का? आणि तू का देशील मला डिवोर्स? ईशा म्हणते कारण मला माझा नवरा असल्या गोष्टींमध्ये अडकलेला नको आहे, यासाठी लग्न नाही केलं आहे मी तुझ्यासोबत, आणि हा माझा फायनल डिसिजन आहे त्यामुळे तू आता डिसाईड कर की तुला काय करायचं आहे ते, असं म्हणून ती रागाने तिथून निघून जाते. आता दुसरीकडे आपण पाहतो की अजिंक्य विचार करत असतो की अचानक ही दमयंती सूड घ्यायच्या भाषेत का बोलू लागली आहे? आजपर्यंत कधीच या भाषेत बोलली नव्हती माझ्याशी. ती खरंच बोलते की कोणी बोलायला भाग पाडलं हिला? तितक्यात अवंतिका अजिंक्यसाठी चहा घेऊन येते. अजिंक्य म्हणतो की नको आहे मला चहा. अवंतिका म्हणते की अहो पण तुम्ही आत्ता मागितला होता ना. अजिंक्य म्हणतो पण मला नको आहे, निघ इथून. अवंतिका रागाने म्हणते की स्वतःचं काम स्वतः करायला शिका, तुमच्या हाताखालची नोकर नाही आहे मी, हवं तेव्हा हुकूम सोडायला. अजिंक्य रागाने म्हणतो ए बाई डोकं नको फिरवू, जरा एकट्याला राहू दे. अवंतिका म्हणते की काय हो, काय भानगड काय आहे, आणि दुसऱ्यांचा राग माझ्यावर कशाला काढता? अजिंक्य म्हणतो की तू दिसलीस ना की माझं डोकं फिरतं, माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोस, मिळालं नव्हतं तर आता मग निघ इथून. अवंतिका म्हणते की मी आहे ना म्हणून एवढी वर्ष तुम्हाला सहन केलं, दुसरं कोणी असतं ना तर कधीच गेलं असतं सोडून. आणि काय हो, काय भानगड काय आहे, माझ्याऐवजी दुसरीच सोडून गेली की काय? अजिंक्य रागाने म्हणतो की उगाच बडबड करू नकोस, आधीच डोक्यात खूप टेन्शन आहे आणि आधीच तो प्रोजेक्ट मार्गी लागत नाही आहे, त्यात तुम्ही घरच्या बायका डोक्याचं खलबत्तं करता, मग कसं राहणार डोकं शांत? अवंतिका म्हणते माझ्यावर खापर फोडायचं नाही आहे, तुमच्याच कर्माची फळं भोगताय. आणि काय हो, मगाशी कोणाचा फोन आला होता, एवढं रागाने बोलत होतात, बाहेरपर्यंत आवाज येत होता तुमचा, दुसऱ्यांचा राग माझ्यावर काढायचं काम नाही आहे. अजिंक्य म्हणतो सांगितलं ना कामाचं टेन्शन आहे, तुला कळणार नाही ते, तुझं आयुष्य गेलं आहे घर फोडण्यात, काय लेवलचं प्रेशर असतं याची कल्पना नाही आहे तुला. अवंतिका म्हणते की तुम्हाला निदान मनासारखं जगता तरी येतं, इथे घरात केरसुनीसारखी अवस्था झाली आहे तरीही तोंडावर हसू ठेवून जगावं लागतंय. नवरा तर विचारत नाही,
तरी त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून गावभर मिरवावं लागतं. त्यात 100 टोमणे ऐकावे लागतात. प्रेशर काय असतं ना ते मला विचारा. अजिंक्य म्हणतो, तुला तर चान्सच पाहिजे ना तुझं रडगाणं गायचं. तू तर कधी प्रेम केलं नाहीसच, पण जाऊ दे, वेळ गेली आता ती, असं म्हणून तो तिथून निघून जातो. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की अमेय दादासाहेबांसोबत बोलत असतो. अमेय सांगतो की दादासाहेब, आम्ही शांतारामला कोठारात बंद करून ठेवलंय आणि त्याची चौकशीसुद्धा केली आहे, पण फार उपयोगाची अशी माहिती मिळाली नाही आहे. दादासाहेब म्हणतात, चिरंजीव, माणूस बरोबर उचलला आहात ना तुम्ही? अमेय म्हणतो की हो दादासाहेब, आणि त्याने मान्यसुद्धा केलं आहे की सिम कार्ड त्याच्याच नावावर रजिस्टर आहे. पण दादासाहेब म्हणतात की पण काय? अहो, माणूस समोर आहे, सिम कार्ड त्याच्या नावावर आहे, पण मग काय? अमेय म्हणतो की दादासाहेब, त्याचं असं म्हणणं आहे की कोणीतरी 20,000 रुपये दिले होते त्याला हे काम करण्यासाठी. सिम कार्ड त्याच्या नावावरच आहे, पण त्याने कधीच ते वापरलं नाही आहे. दादासाहेब म्हणतात की खोटं बोलतोय तो काही सांगेल आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार? अमेय म्हणतो, अहो, आम्हाला पण असंच वाटलं म्हणून आम्ही त्याला डांबून ठेवलं आहे. आम्ही काही वेळाने जाऊन परत चौकशी करू त्याची. दादासाहेब म्हणतात, चौकशी कसल्या करताय? चामडी सोलून काढा त्याची. त्या गावगुंडांना ना इंगा दाखवल्याशिवाय ते तोंड उघडत नाहीत. अमेय म्हणतो, दादासाहेब, पण तो कोणी गुंड वगैरे नाही आहे, तो एक साधा भाजी विकणारा माणूस आहे. दादासाहेब म्हणतात की परत तेच. अहो, एवढ्या लवकर तुम्ही कसा काय विश्वास ठेवता कोणावर? त्याला चांगली 3rd डिग्री द्या, चामडी सोलून काढा त्याची, मग बघा कसं तोंड उघडतो की नाही. अहो, माणूस सापडला आहे ना, ज्याने व्हिडिओ पाठवला आहे, त्याचा कबुली जबाब पाहिजे की नको आपल्याला? आणि जोपर्यंत तोंड उघडत नाही तोपर्यंत सडवा त्याला आतमध्ये. माईसाहेब त्या दोघांचं बोलणं चोरून ऐकत असतात. अमेय म्हणतो की दादासाहेब, अजून एक गोष्ट, घरात जे काही चाललं आहे ना त्याच्यामुळे ईशा प्रचंड चिडली आहे. तिचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर इथून लंडनला जायचं आहे. दादासाहेब म्हणतात की चिरंजीव, एका कामातून मोकळं होऊ दे की आम्हाला. काय रेल्वेच्या डब्यासारख्या तक्रारी घेऊन येता? लग्न झालं आहे ना तुमचं, बायकोला मॅनेज कसं करायचं हेही आता आम्हीच शिकू. अमेय म्हणतो की मॅनेज? अहो, माझं प्रेम आहे तिच्यावर आणि मी तिची फसवणूक नाही करू शकत. हे बघा, मीच तिला म्हणालो होतो की इथलं सगळं शांत झालं, इथलं वातावरण नीट झालं की आपण जाऊया लंडनला. दादासाहेब म्हणतात, चिरंजीव, फसवायला कोण सांगतंय? अहो, शब्द द्यायचा, आश्वासनं द्यायची आणि ती पूर्ण करण्याची स्वप्न दाखवायची. हे जो यशस्वीपणे करतो ना तोच खरा राजकारणी. आम्ही आयुष्यभर हेच तर केलं आहे. तुम्हाला नाही का जमणार ते? बरं, राहू द्या, आम्ही काढतो समजूत सुनबाईंची, तुम्हीच जा. नंतर आपण पाहतो की माईसाहेब घाईघाईत जग्गू मामाकडे येतात आणि जग्गू मामाला म्हणतात की जग्गू, आम्ही एक खबर घेऊन आलो आहोत. जग्गू मामा विचारतो, कसली खबर तायडे? माईसाहेब म्हणतात की तो जो व्हिडिओ आहे ना, म्हणजे आम्ही दुर्गाला कड्यावरून खाली ढकललेला व्हिडिओ, तो जो कोणी माणूस होता ना तो दादासाहेबांच्या ताब्यात आहे. जग्गू मामा घाबरून म्हणतो की काय? पण त्यांना कसं कळालं? माईसाहेब म्हणतात की ते नाही माहिती आम्हाला, पण या सगळ्यांमध्ये अमेय त्यांना मदत करतायत एवढं खरं. आम्ही आता तेच चोरून ऐकत होतो. अमेय आणि इन्स्पेक्टर साळुंके या प्रकरणात लक्ष घालतायत. जग्गू मामा टेन्शनमध्ये येऊन म्हणतो, म्हणजे तायडे, अमेयनं तो व्हिडिओ पाहिला असेल? माईसाहेब घाबरून म्हणतात की नाही, असं होऊन नाही चालणार. अमेयने जर तो व्हिडिओ पाहिला तर आमच्याबद्दल काय विचार करतील ते? आम्हाला नाही सहन होणार ते. जग्गू मामा म्हणतो, मग आता आपण करायचं काय? माईसाहेब म्हणतात, तो जो कोणी माणूस आहे ना व्हिडिओ पाठवणारा, त्याला आपण आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे. काही झालं ना जग्गू, तरी आम्ही यातून सही सलामत बाहेर यायलाच पाहिजे. जग्गू मामा म्हणतो, हे बघ तायडे, तू अजिबात काळजी करू नकोस. दादासाहेबांनी यातलं काहीही कळू देणार नाही मी. तू बघच, तू फक्त एकच कर, अमेयला आपल्या बाजूनेच ठेव, त्याला फिरू देऊ नकोस. अगं, दादासाहेबांचा काय भरोसा? तो अभिषेक त्याच्या बायकोच्या नादाने पार पागल झाला आहे. मग आता हे पोरगं आपल्यापासून लांब नको जायला. माईसाहेब म्हणतात, नाही, आमची दोन्ही पोरं आमच्यापासून लांब नाही जाणार. जग इकडचं तिकडचं झालं तरी पण नाही. यानंतर आपण पाहतो की अवंतिका तिच्या आईसोबत कॉलवर बोलत असते आणि ती रडत म्हणते की काय सांगू तुला, आमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली पण यांच्यामध्ये ना काडीचा फरक पडला नाही. कधी कधी खरंच असं वाटतं की निघून यावं तुझ्याकडे. आणि म्हणते की बरं, मी तुला नंतर फोन करते, थांब जरा, मला कोणाचा तरी मेसेज आला आहे. असं म्हणून ती फोन कट करते आणि मेसेज बघते. कोणीतरी तिला व्हिडिओ पाठवलेला असतो. तो व्हिडिओ दमयंतीबाई आणि अजिंक्यचा असतो. व्हिडिओ बघून अवंतिका खूप शॉक होते आणि घाबरून मोबाईल फेकून देते आणि खूप वाईट वाटून रडायला लागते. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की अभिषेक टेन्शनमध्ये बसलेला असतो. तेव्हा तिथे दुर्गा येते आणि ती अभिषेकला म्हणते की अभिषेक,
अभिषेक तिथून बाजूला जात म्हणतो की मला काहीही बोलायचं नाही आहे. दुर्गा त्याला थांबवत म्हणते की अभिषेक प्लीज 1 मिनिट, मलाही काहीही बोलायचं नाही आहे, पण एक रिक्वेस्ट आहे, फक्त तेवढं ऐकशील का? अभिषेक म्हणतो दुर्गा बास ना आता हे बोलणं, ऐकणं, एकमेकांना कारणं देणं थांबव आता. दुर्गा म्हणते थोडा धीर धर ना, देवसुद्धा एक चूक माफ करतो ना, आणि तुझी अशी समजूत होणं स्वाभाविक आहे, पण मी तुझी फसवणूक नाही केली. अभिषेक एकदा जरी माझ्यावर खरं प्रेम केलं असशील ना तर हे वाचशील, असं म्हणून ती अभिषेकला एक डायरी देते. अभिषेक विचारतो की काय आहे हे? दुर्गा म्हणते की तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, माझ्या वागण्याची कारणं नाहीत, उत्तर आहेत. अभिषेक दुर्गाकडून ती डायरी घेतो. दुर्गा म्हणते हे वाचल्यानंतर तू जो काही निर्णय घेशील ना तो मान्य आहे मला, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की शांतारामवर कोणीतरी हल्ला करतं आणि दोरीने त्याचा गळा आवळून त्याचा जीव घेतं. तर इकडे अभिषेक दुर्गाने दिलेली डायरी वाचत असतो. त्यात दुर्गाच्या मामाने तिच्या बाबांबद्दल लिहिलेलं असतं, दुर्गाच्या लहानपणीच्या आठवणी, दुर्गाच्या बाबांनी लिहिलेल्या दुर्गाच्या गोष्टी, दादासाहेब आणि दुर्गांच्या बाबांमध्ये झालेला वाद, सगळं काही असतं. आणि हे सगळं वाचून अभिषेक खूप शॉक होतो आणि तो रडायला सुद्धा लागतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.